आज तारीख आहे 9 एप्रिल 2026 आणि आज काहीतरी नवीन व्हिडिओ मी शूट करणार आहे आणि आज काहीतरी नवीन होणार आहे. तर तसंच मी हा जवळपास 1 हफ्त्यानंतर हा व्हिडिओ काढतोय. तसंच सकाळी सकाळी मी एकदम हा व्हिडिओ काढतोय आणि तसेच आज मी खूप लवकर पण उठलो, आंघोळ नाही केली पण आणखी. तर चला इथूनच सुरुवात करू आपलं व्हिडिओला. उचलायचं एक लाकूड आता वर घेऊन जायचं, तुम्हाला कळेलच कशासाठी. तर आता सध्या मम्मीने ते आदन ठेवलेलं आहे, म्हणजे आता आम्हाला काढायचं कुरड्या. तर मी काल एक व्हिडिओ काढला होता आणि त्यामध्ये म्हणजे आम्ही थोडंसं एक प्रोसेस केली होती छोटीशी. तर चला, आदन ठेवलेलं आहे म्हणजे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. अशा प्रकारे ते पाणी ठेवलेलं आहे. आणि सांगायचं म्हणजे इथे आहे हा, याला मराठीत चिकच म्हणतात, म्हणजे हे जे गहू असतात त्यापासून बनतं. म्हणजे गव्हाला थोडंसं 2-3 दिवस त्याच्यावर प्रक्रिया करून 1 दिवस ठेवून 1 किंवा 2 दिवस आणि नंतर त्याला म्हणजे एक प्रकारे सडवल्याच जातात ते गहू. तर हा पूर्ण प्रकार. आणि यामध्ये आता मी जे दाखवलं तुम्हाला, जो चीक म्हणतात त्याला, यामध्ये टाकायचं आणि मग समोर जेव्हा ते पूर्ण हटवून पूर्ण प्रक्रिया होईल मग त्यापासून कुरड्या बनवायच्या. काल जेव्हा आम्ही ती गव्हावर थोडीशी प्रक्रिया केली, म्हणजे ते पूर्ण पिळून घेतले आणि त्यामधून जो चीक निघाला, म्हणजे जो मटेरियल निघलं ज्याचा की आपण उपयोग याच्यासाठी करणार आहे कुरड्या बनवण्यासाठी, तर हा पूर्ण व्यर्थ कचरा आहे, म्हणजे हा काही कामाचा नाही. सांगायचं म्हणजे इथे आहे साशा, म्हणजे यापासून आपण कुरड्या टाकणार. तर ही जी प्रोसेस आहे ही समोर होणारच आहे काही टायमानंतर. आणि तसेच इथे आहे बाज. तर इथे आहे बाज, जे 2 बाजी आणलेले आहे मी, यावर कुरड्या करायच्या आम्हाला. तर आणि तसेच हे काही फडके जे की वर टाकले जातात आणि त्यावर कुरड्या टाकल्या जातात. तर अशा प्रकारे पूर्ण सेटअप म्हणजे ही काय मूवी नाही, पण कुरड्या करण्यासाठी हा पूर्ण सेटअप लागतो. तसेच जागा पण लागते. तर जागा आहेच आपल्याला थोडीशी वर, तिथे म्हणजे मोका स्पेस तर आहेच. ते आता जवळपास 5-10 मिनटं तर झालेले असेल, म्हणजे फिक्स टाईम तर सांगू शकत नाही. तर आपण 10 मिनटाचे ठरवू की पाण्याला आता उकळी आलेली बरेचपैकी. तसेच बरेच लाकडं लावलेले चुलीमध्ये, बरेच लाकडं टाकलेले. आणि हा आहे चाटू, म्हणजे याला चाटू म्हणतात मराठी भाषेत, तिथं सर्वांनाच माहिती आहे. आणि हे बाकी पूर्ण सामान जेवढं साहित्य लागतंय कुरड्या बनवण्यासाठी, तर हा पूर्ण सेटअप तयार आहे. आणि कुरड्या थोड्या वेळात मी दाखवूनच कशा बनतात. खालचं असं ते काढून घ्यायला पाहिजे. अरे तेच बोला त्याचं वाऱ्याला सुटवायला कोण दिसताना आपल्याला पाणी मोठं काढावं लागणार आहे. बसला पाहिजे तिकडे बसत, नुसतंच पाणी वर येत, नुसतं पाणी वर येते. कोणते नंबर आहे का? हा, मग तुला पैसे टाकायला लावते ना. जास्त जोरात नाही तुम्ही, असं सारखं हलवा, सारखं नाही जोरात, असं सारखं हलवं राहील का?
हे झालं पाहिजे. डबा नुसता पुसून टाका आता. हा पाणी टाकू नका, पाणी टाकू नका. गाठी झाल्यावर लिहिलं दही नव्हती म्हणून. असं पाहिजे ना, टेन्शन नाही मानलं. काय काम आहे? घेऊ का? मला वाटत होती पलटी द्या म्हणून. आज ना म्हणजे मी असं रोज असा प्रयत्न नक्कीच करतो की मी एक व्हिडिओ काढेल, म्हणजे काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतो की मी एक काहीतरी शूट करण्याचा प्रयत्न करतो, पण ते काही होत नाही. तर ना कधी कधी असं विचारतोय मी का करतोय, पण मग नाही केलं तरी काही त्याचा फायदा पण नाही होत, आणि केलं तर काहीतरी फायदा होऊ शकतो. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी कराव्या असं मला वाटतं. त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट करतो, म्हणजे व्हिडिओ काढतो यार. तर त्यात काय माझं मला नाही वाटत, म्हणजे माझा एक थोडासा कॉन्फिडन्स वाढतो असं कधी कधी मला जाणवतं, आणि त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. तर तसं मी रोज असा व्हिडिओ काढण्याचा खूप प्रयत्न करतो, पण मग रोज त्याच जागेवर राहणं, त्यामुळे काही नवीन काही बदल नाही. आणि मग काय म्हणजे काय शूट करावं, काय नवीन काय करावं. पण असे बरेचसे मी असे ब्लॉगर पाहतो जे की नाही का म्हणजे काही ना काही धुंडतात, काही ना काही करतात, म्हणजे ते कुठे बी असू. पण तसं म्हणजे माझ्या बाऱ्यात म्हणजे माझ्या स्वतःबद्दल तसं नाही, मी काहीतरी नवीन करेल. तर जे असतं त्यातच मी त्याचा एखादा व्हिडिओ काढतो. तर ठीक आहे, चला पुढे जाऊ. हा आहे रस्ता मागे, इथूनच जायचं. डायरेक्ट